मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं होतं बँकांमध्ये किंवा काही ज्या ठिकाणं आहेत जी सरकारी त्या ठिकाणामध्ये मराठी भाषा आहे की नाही किंवा तिथं वापरली जाते की नाही अशा प्रकारचं एक भाष्य केलं होतं आणि प्रत्येकाने कामाला लागा असं भाष्य करताना राज ठाकरे यांनी सांगितलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना। आणि त्यानंतर मनसेचा खलकटाक करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये असू द्या किंवा कोणत्या ऑफिसमध्ये असू द्या किंवा कोणत्या सरकारी कार्यालयामध्ये असू द्या जाऊन आपला खलकटाक सुरू केला आणि मराठी भाषा तिथे लावावी अशा प्रकारची मागणी केली। काही लोकांच्या कानशीला सुद्धा लावताना आपण या व्हिडिओने केला पाहिले असतील, तर काही लोकांनी याला विरोध करण्यासाठी याचिका सुद्धा दाखल केल्याचा आपल्याला घटना समोर आल्या आहेत। दरम्यान या सर्व प्रकरणावरती मराठी भाषेचा आग्रह करणं योग्य आहे, परंतु मराठी भाषा म्हणजे बोलता यावी यासाठी कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे आणि जो कोणी कायदा हातात घेईल त्याच्यावरती योग्य ती कडक शिक्षा होईल किंवा कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। पण आता यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे। तो ट्विस्ट काय आहे तर तो जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे। तो ट्विस्ट काय आहे तो जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आमचा पक्ष राहावा की न राहावा हे काय भय्ये ठरवणार का असा आक्रमक भूमिका घेत आणि याला विरोध करत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। कारण ठरलं होतं ते म्हणजे एका भैयाने याचिका दाखल केली होती आणि त्याने सांगितलं होतं यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी ही याचिका आहे। तर नक्की कोणी ही याचिका दाखल केली होती? मनसेचा पक्ष राहावा की न राहावा, त्याची मान्यता राहावी की रद्द व्हावी हे जर भय्ये ठरवणार असतील तर मुंबईत महाराष्ट्रात भय्ये राहावेत की न राहावेत हे मनसे ठरवेल अशी आक्रमक भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। राज ठाकरे उत्तर प्रदेशातील लोकांच्या विरोधात हिंसा पसरवण्याला कारणीभूत आहेत असा आरोप सुद्धा त्यांच्यावरती करण्यात आला आहे। त्यामुळेच राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। दरम्यान या सर्व प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे यांनी सांगितलं जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणि त्याची मान्यता राहावी की न राहावी हे जर भय्ये ठरवणार असतील तर भय्ये महाराष्ट्रात राहावे की न राहावे हे आपल्याला मनसेला ठरवावं लागेल। मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना या विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली। त्यांनी ही याचिका दाखल केली। त्या याचिका दाखल करताना म्हटलंय त्यांनी की तर मनसेची नीती आहे त्यांनी असं सांगितलं की मनसे आहे तो उत्तर भारतीय जे लोक आहेत त्यांच्याविषयी एक संताप व्यक्त करणारा किंवा त्यांच्याविषयी एक हिंसेला पाठिंबा देण्याचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांची एक मान्यता रद्द व्हावी अशी सुनील शुक्ला यांनी मागणी केली। पुढे त्यांनी म्हणताना म्हटलं की RSS बजरंग बलात 90% उत्तर भारतीय आहेत आणि त्यांचेच मुलं आहेत ते इथं सिक्युरिटी गार्डमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी कामाला आहेत आणि त्यांच्याच कानशिळात तुम्ही लगावता आणि हिंसा पसरवता। यासाठी जे हिंदू लोक आहेत त्यांना आम्ही एकत्र करू आणि मनसे या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू। तर यावरती मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं जर आमचा पक्ष राहावा की न राहावा जर हे जर भय्ये ठरवणार असतील तर मग आम्हाला सुद्धा ठरवावं लागेल की महाराष्ट्रात किंवा मुंबईत भय्ये राहावे की न राहावे हे आम्ही ठरवू। पुढे काय होईल ते फक्त आमच्या पक्षाची मान्यता रद्द होऊ दे, मग आम्ही पुढचं पाऊल लगेच उचलू। संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।